नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. कढई घेतली, कढईमध्ये 1 चमच तेल टाकलं मी. आलं आणि कांदा भाजून घ्यायचं आपल्याला. थोडे धने टाकणार आहे मी, 1 चमच जिरं आणि 1 टमाटर. हे छान मी भाजून घेणार. आता याची आपण पेस्ट बनवणार आहे. असं भाजून घेते. आणि कोथिंबीरच्या काड्या. थोडं झाकण ठेवते, नरम पडेल टमाटर. मी 2 आलू किसून घेतले आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि याच्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. मी आलू करून घेतला आणि त्याच्यामध्ये मला 1 वाटी बेसन टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं चवीनुसार. थोडी हळदी पावडर आणि लाल तिखट. हे छान मळून घेते, मिक्स करून घेते अशा पद्धतीने. मी करते त्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. खूप छान असते, लेकरांना पण खूप आवडती ही रेसिपी आहे. आलू म्हटलं तर लेकरांना, छोट्या मुलांना खूपच आवडीची असते. नक्की ट्राय करा. आता मी याच्या वड्या पाडून घेते. इथे मी एका पातेल्यात पाणी ठेवलं, छान गरम होऊ देते. त्याच्यानंतर प्लेट ठेवायची अशा प्रकारे. अशी प्लेट नसली तरी चालते, तुमच्याकडे चाळ नसली तरी चालते. माझ्याकडे आहे ही प्लेट म्हणून मी वापरत आहे. पाणी वगैरे काहीच टाकलं नाही मी. आलूमध्येच आहे ना, पूर्ण बेसन आहे ना मिक्स झालेलं आहे, बेसन पीठ. आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आपल्याला अशा पद्धतीने. मी छोटे छोटेच करत आहे, तुम्ही याच्यापेक्षा मोठे पण करू शकता. छान असं पाणी छान गरम झालं आणि याच्यावर प्लेट ठेवली. प्लेटवर आहे ना सर्व आपले जे केले आहे ते गोळे ठेवून घ्यायचे, छान वाफवून घ्यायचे. आता माझ्या लक्षात राहिलं नव्हतं, मी तेल लावून घेतलं प्लेटला आणि ते एक गोळा ठेवत आहे आणि याला छान वाफवून घेते. आता वरून एक प्लेट लावते आणि 3 ते 4 मिनिटापर्यंत वाफवून घेते. मी या बाजूने पॅन ठेवला, याच्यामध्ये मी तेल घालते. तेल छान गरम झालं, राई टाकते, जिरं टाकून घेते. जिरं पण छान आपलं तडतड करत आहेत. आता याच्यामध्ये आपण केलेला पेस्ट आहे तो भाजून घ्यायचा. छान असं खमंग भाजून घेते. छान कलर आला पाहिजे आपल्या भाजीला. मला बटाटा येत नाही कारण की आम्ही आलूच म्हणतो, आलूच येते माझ्या तोंडामध्ये, त्याच्यासाठी सॉरी. छान खमंग भाजून घेऊ. याच्यामध्ये सर्वच आपण मसाला टाकणार पण आहो आणि थोडा टाकला पण. याच्यामध्ये मी टमाटर, कांदा, अद्रक, लसूण पाकळी, कोथिंबीरच्या काड्या टाकल्या मी याच्यामध्ये. कलमी टाकली, एक विलायची टाकली, स्किप झाली. टाकता वेळेस व्हिडिओ आहे ना थोडा स्किप झाला. छान भाजून घेते याला. याच्यामध्ये आहे ना मी हळदी पावडर, धनिया पावडर, धनिया टाकला आपण तरी पण थोडा टाकते. याच्यामध्ये चवीनुसार मीठ, घरगुती मसाला, लाल तिखट. तुम्ही तुमच्या गरजेनुसार लाल तिखट टाकू शकता, कारण की आमच्या घरी आम्ही थोडं कमी खातात. तुम्ही जास्त पण टाकू शकता. बघा छान भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत अशा प्रकारे.
किती छान कलर आला आणि वास पण छान सुटला. नक्की मी करते त्याप्रमाणे करून बघा, सर्वांनाच आवडेल. बघा किती छान आहे ना, शिजली आहे. तेल सुटत आहे. आपण जो मसाला टाकला आहे ना, तो तेलामध्ये छान भाजला गेलेला आहे. एकदम सॉफ्ट झालेला आहे बघा, बघू शकता. थोडं पाणी घालते. आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते. अशा प्रकारे बघा आपली ग्रेव्ही आहे ना छान, म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. थिकनेस छान आहे. अशा प्रकारेच पाहिजे आपल्याला भातासोबत किंवा चपातीसोबत खायला. आणि थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होणार. हे बघा आपले बॉल्स आहे ना पूर्ण शिजले. बघा या प्रकारे छान झाले. आता आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊ. एक एक बॉल आहे ना टाकून घ्यायचे. छान शिजले बघा. अशा प्रकारे गॅस पण मी मोठा केला. मोठ्या गॅसवरच छान शिजून घेऊ. जास्त वेळ लागत नाही, शिजलेलाच आहे ना आलू पण. छान टाकून घेऊ. एकदम अशा प्रकारे करून बघा. भाजी तारीफ करतील सर्वजण, तुमची मंडळी, घरची मंडळी. बघा छान. आता थोडं शिजून घेते मी. थोडं झाकण लावते. बघा किती छान तरी आलेली आहे ग्रेव्ही, आणि ग्रेव्ही पण छान शिजली आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे करून बघा. कोथिंबीर टाकून घेते. प्लेटमध्ये काढते. बघू शकता किती छान झालेली आहे भाजी. ग्रेव्ही पण छान, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही. छान बनली आहे. चपातीसोबत आपण आरामात खाऊ शकतो. बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट्स करायला विसरू नका. आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलवर आहेत सर्व रेसिपी. नक्की एकदा भेट द्या. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद मंडळी. श्री स्वामी समर्थ.